आपला आवाज कोकण 24 तास। कोणीही काहीही म्हणत असले तरी महाराष्ट्रातील जनता आजही महायुती शासनाबरोबर असल्याचं मत महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे। संपलं ना, सुरुवात आहे सरकारच्या विरोधामध्ये। ठीक आहे ना, सरकारच्या विरोधामधली सुरुवात आहे नाही हे शेवटी जनता ठरवत असते। त्याच्यामुळं जनतेनं अनेक वेळा सिद्ध महाराष्ट्रामध्ये करून दाखवलेलं आहे की जनता महायुतीच्या सरकारसोबत आहे। आणि मी मागच्या वेळी देखील सांगितलं आहे, या सगळ्या बाबींमध्ये कुणीतरी राज ठाकरे साहेबांचा कोणीतरी फार मोठा गैरसमज करून दिलेला आहे। आणि राज ठाकरे साहेबांच्या सोबत राहून काही लोक स्वतःचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत। यामध्ये आपल्याला माहीत असेल की महानगरपालिकेला मनसेसारख्या अतिशय चांगल्या पक्षाचं नुकसान झालेलं आपल्याला बघायला मिळालं। परंतु मनसेच्या खांद्यावर चढून अनेक लोकांनी स्वतःची विजयी हंडी फोडली। त्याच्यामुळे कोणीतरी राज ठाकरे साहेबांचा गैरसमज करतं आहे आणि त्या गैरसमजातनं स्वतःचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतो। राज ठाकरे भाजपवर टीका करताना ते म्हणाले, तुम्ही महायुतीतले घटक पक्ष म्हणून निवडा की भाजपनं अंतर्गत बाहेरचे शत्रू जे ते संपवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यामध्ये आता अंतर्गत शत्रू निर्माण व्हायला लागले। म्हणजे ही प्रोसेस आहे आणि हे होणार आहे आता, असं राज ठाकरे म्हणतात। बघा नाही, जरतरच आहे ना, भाजपमध्ये हे होणार आहे, भाजपमध्ये हे होणार नाही, हे जरतरचे विषय आहेत। आणि म्हणूनच मगाशी मी सांगितलं की राजसाहेबांची भूमिका ही एकेकाळी माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जी विकासाची कामं केलेली आहेत त्याच्या समर्थनाची देखील होती। त्याच्यामुळे त्यांचा काहीतरी गैरसमज झाल्यामुळं ते महायुतीच्या बाबतीमध्ये असं बोलत असतील। त्यांचा गैरसमज लवकरात लवकर दूर होईल। असं म्हणतात की माझ्यावरती पार ठेवण्यासाठी काही अमेरिकन एजन्सीची मदत सरकार घेते की काय, असा संशय मला आहे। त्याबाबत 4 दिवसापूर्वी आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली। त्यांनी जे विद्यार्थ्यांचं आंदोलन केलं होतं त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी काही ठोस निर्णय घेतले। त्याच्यामुळं त्या आंदोलनाचा आणि त्या संबंधितला विषय हा आमच्यासाठी संपलेला आहे। मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा कोणीतरी गैरसमज करून दिला आहे किंवा त्यांना कोणीतरी चुकीची माहिती देत आहे, असे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले। सर, सुप्रीम कोर्टामध्ये सध्या जोरदार सुनावणी सुरू आहे आणि काही सुप्रीम कोर्टाने जे निरीक्षणं नोंदवलेली आहेत ती शिवसेनेच्या विरोधात जात आहेत अशी चर्चा आहे। तर याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? त्यामुळे अशी चर्चा कोणी केली? सकाळी 9 वाजता सुप्रीम कोर्टाने एक निर्णय देताना म्हणाले की भविष्यात आम्हाला एक निर्णय घेताना सगळ्याच बाबीचा विचार करावा लागेल, म्हणजे पक्षांतर कायदा असेल किंवा या संदर्भात। सुप्रीम कोर्टानं एखादी टिप्पणी केली असेल तर त्याची जगजाहीर अशी चर्चा होत नाही। आमच्या शिवसेनेच्या बाबतीतले आमचे वकील त्या बाजूला युक्तिवाद करतील, आमची देखील काय सक्षम बाजू आहे हे सन्माननीय कोर्टाला सांगतील, आमचे देखील योग्य कागदपत्र जे आहेत ते कोर्टाला दाखवतील आणि त्याच्यानंतर आम्हाला योग्य तो न्याय मिळेल याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे। संजय राऊत यांनी असा आरोप केलाय की बच्चू कडूंचा जो प्रहार आहे त्याच्यात तुम्ही मर्ज होणार आहात, म्हणजे शिवसेनेचे काही आमदार शिंदे शिवसेनेचे आहेत ते सुप्रीम कोर्टाचे जज आहेत का? त्यांच्यासमोर चालली का सुनावणी सन्माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर चाललेली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या समोर जो काय युक्तिवाद करायचा तो आम्ही करू, यांच्यासमोर का करायचा? एकनाथ शिंदे साहेब आज पंतप्रधानांची भेट घेतली, काय सांगाल? त्याच्यामुळे 6 आमदार जे शिवसेनेचे आहेत ते सुद्धा या ठिकाणी सकाळी ब्रेकफास्ट नाही, माननीय नरेंद्र मोदी साहेबांची भेट झाली की नाही मला माहीत नाही। झाली का? हां, पण झाली असेल तर चांगलं आहे ना। माननीय एकनाथ शिंदे साहेब जसे महाराष्ट्राचे शिवसेनेचे नेते आहेत तसे NDAचे 3 नंबरचे नेते आहेत। त्याच्यामुळे ते दिल्लीच्या राजकारणामध्ये देखील आता आहेत। दिल्लीच्या राजकारणामध्ये NDAला सपोर्ट करत असताना 6 खासदारांची ताकद देखील वाढलेली आहे। महाराष्ट्रामध्ये आता महायुतीमध्ये खासदार जास्त असलेला 1 नंबरचा शिवसेना पक्ष आहे। त्याच्यामुळं NDAबद्दलची आपली भूमिका किंवा NDAबद्दलच्या काही गोष्टी असतील त्या चर्चा करायला ते नरेंद्र मोदी साहेबांना भेटले असतील। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान।
आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.